नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पेसामधील जी तुमची पदभरती आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जी रीट पिटिशन टाकण्यात आलेली होती त्यामुळं गव्हर्नमेंटला या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले होते की पेसामधील जी पदभरती आहे ती थांबवण्यात यावी. त्याचबरोबर काही निकाल देखील मित्रांनो तुमचे थांबलेले आहेत. तर त्याच्याबद्दल मित्रांनो 9 एप्रिल 2024ला म्हणजे मागच्या 2 दिवसामध्ये मित्रांनो याच्यावरती सुनावणी होणार होती. तर त्याबद्दल ऑफिशियल वेबसाईटवरती काय अपडेट आहे का तेही आपण पाहणार आहोत. कारण की याच्यामुळं मित्रांनो आपण जर बघितलं जसं की जिल्हा परिषदमधील मित्रांनो जी पेसाची पदं आहेत ज्यामध्ये आपल्याला माहिती असेल अंगणवाडी सेविका पेसामधील मित्रांनो ह्या देखील परीक्षा जी आहेत पेंडिंग ठेवण्यात आलेल्या आहेत. नॉन पेसाच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामसेवक देखील पेसामध्ये येतं. आरोग्य सेविका आरोग्यसेवक ही देखील पदं पेसामध्ये येतात. त्याचबरोबर वनरक्षकचा देखील मित्रांनो निकाल जो आहे तो पेसा या ठिकाणी रीट पिटिशन जी टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तोही पेंडिंग आहे. माननीय सुप्रीम कोर्टाचा अजूनपर्यंत त्याच्यावरती निर्णय जो आहे फायनल निर्णय जो आहे तो आलेला नाही. त्यानंतर कृषी विभागामधील मित्रांनो कृषी सेवकचे पद जी माहीत असेल त्याचेही मित्रांनो नॉन पेसाच्या परीक्षा झालेल्या आहेत, पेसाच्या परीक्षा राहिलेले आहेत. त्याचबरोबर तलाठीमधील मित्रांनो जे पद आहे तलाठी हे देखील पेसामध्ये पद येतं. त्याचाही निकाल जो आहे पेसामधला मित्रांनो राखीव आहे. तर ही जी मित्रांनो या ठिकाणी तलाठी पदभरती असेल वनरक्षक असेल ही येणारे मित्रांनो जवळपास 10 ते या ठिकाणी 11 जिल्हे आहेत त्यांचे निकाल जे आहेत मित्रांनो या ठिकाणी पेंडिंग आहेत. तशा पद्धतीने या ठिकाणी आदेश देखील देण्यात आलेले होते. तसे प्रसिद्धीपत्रक देखील काढण्यात आलेलं होतं की या ठिकाणी सांगितलेलं होतं की 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेली याचिका जी आहे स्पेशल लीव टू अपील या ठिकाणी पिटिशन फॉर स्पेशल लीव टू अपील त्यामधील निर्णयास अधीन राहून मित्रांनो अनुसूचित क्षेत्र दाखल असणाऱ्या 13 जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम जे आहे या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्यानंतर या ठिकाणी करण्यात येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. प्रत्येक जी पण पदं येतात ज्यामध्ये पहा तलाठी असेल वनरक्षक असेल त्यानंतर कोतवाल असेल सर्वेक्षक असेल त्यानंतर ग्रामविकास विभागामधले म्हणजे जिल्हा परिषदमधले ग्रामसेवक असेल शिक्षक असेल पशुधन पर्यवेक्षक असेल त्यानंतर आरोग्य सेविका बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पद असेल त्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास निरीक्षक असेल प्रयोगशाळा परिचर आदिवासी विकास विभागामधली देखील पदं येतात. त्यामध्ये काही गृह विभागामधलं पोलीस पाटलाचं पद मित्रांनो त्याच्यामध्ये येतं. अंगणवाडी पर्यवेक्षकचं पद जे आहे ते कृषी सहाय्यक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. तर ही जी पदं आहेत मित्रांनो ही सर्व पेसामध्ये पदं येतात. तर ह्यांच्या परीक्षा काही पदांच्या राहिलेल्या आहेत काही पदांचे निकाल या ठिकाणी मित्रांनो येणं बाकी आहे. त्याच्यामुळं तर नेमकी काय सुनावणी झालेली आहे तीच माहिती ऑनलाईन आपण या ठिकाणी मित्रांनो पाहणार आहोत सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं केस स्टेटस सध्याचा जो काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. ज्याच्यामध्ये पहा हा केस डायरी नंबर देखील तुम्हाला इथं दिसेल. तर याच्यामध्ये मित्रांनो स्टेटस स्टेजेस दिलेले ते पेंडिंग दाखवत आहे अजूनपर्यंत म्हणजे फायनल अजून सुनावणी मित्रांनो झालेली नाही आहे. आता पुढची डेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. पहा डेट जर बघितली आपण मागची किती होती या ठिकाणी 9 एप्रिल 2024 होती. 9 एप्रिलला एक ऑर्डर देखील मित्रांनो आलेली तीही तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा 23 एप्रिल 2024 म्हणजे या महिन्यातलेच मित्रांनो एक टेंटेटिव्हली डेट देण्यात आलेली आहे. म्हणजे ही देखील डेट फिक्स नाही परंतु ह्या महिन्यामध्येच पुन्हा एकदा अजून याच्यावरती मित्रांनो हेअरिंग म्हणजे सुनावणी होण्याची शक्यता आहे. 23 एप्रिल 2024 ही डेट दिलेली आहे. तर हा मॅटर देखील लवकरच मित्रांनो कंप्लीट होईल माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे मित्रांनो त्यांच्यामार्फत. कारण की तो फायनल जो डिसिजन आहे मित्रांनो अजूनपर्यंत जरी झालेला नाही. जी आत्ता मागची सुनावणी झाली 9 एप्रिलला त्याच्यामध्ये मित्रांनो अजूनपर्यंत तरी फायनल डिसिजन झालेलं नाही कारण की इथं केस स्टेटस तुम्हाला पेंडिंग अजून दाखवत आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला खाली सर्व माहिती पाहता येईल. याच्यामध्ये ऑफिस रिपोर्ट जो आहे याच्यामध्ये ऑफिस रिपोर्ट एक आलेला आहे पहा 9 एप्रिल 2024चा. हा 8 एप्रिलला अपडेट केलेला आहे. याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर ही PDF फाईल जी आहे ती अशा पद्धतीने ओपन होईल. ज्याच्यामध्ये पाहू शकता स्पेशल लीव टू अपील केलेला आहे. त्याच्यामध्ये माहिती सर्व दिलेली आहे त्यांनी. ही जी PDF फाईल आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्व माहिती पाहू शकतात. परंतु पूर्णपणे सुनावणी मित्रांनो झालेलं नाही पूर्ण झालेलं नाही. फक्त ऑफिस रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे. फायनल जजमेंट या ठिकाणी मित्रांनो आलेलं नाही. पाहू शकता इथं जजमेंट ऑर्डर्समध्ये क्लिक केलं तर इथं तुम्हाला पाहू शकता ज्या ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत ती लास्ट ऑर्डर 10/11/2023ला भेटलेली. त्याच्यानंतर जजमेंट कुठलंच आलेलं नाही आहे. फक्त ऑफिस रिपोर्ट जो आहे तो 9 तारखेला या ठिकाणी पाहायला भेटेल तुम्हाला 9 एप्रिलचा. तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे तिथून तुम्ही पाहू शकतात. तर पुढील डेट मित्रांनो या ठिकाणी भेटलेली आहे.
हे केस डिटेल्समध्ये पाहिलं तर याच महिन्यामधील पुढील डेट भेटलेले, याबद्दल अजून दुसरे काय अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. परंतु नॉन पेसाच्या मित्रांनो परीक्षा होत आहेत आणि निकाल देखील लागत आहेत. फक्त पेसाबद्दल मित्रांनो ही माहिती आहे. बाकी या ठिकाणी नॉन पेसाचे तुमचे ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, आरोग्य सेवक असेल, ह्या परीक्षा देखील लवकरच होऊ शकतात. आचारसंहितेनंतर मित्रांनो ह्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीची न्यूज देखील प्रसिद्ध झालेली होती. आणि याच्या अगोदर देखील आपण जर बघितलं मित्रांनो, जिल्हा परिषदचं उदाहरण घेतलं तर मुख्य सेविका, अंगणवाडी सेविकामधील मित्रांनो जी पद आहेत त्याच्यामध्ये नॉन पेसाच्या परीक्षा तुमच्या घेण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाकी राहिलेली तुमची ग्रामसेवक, आरोग्यसेवकची परीक्षा देखील नॉन पेसाची घ्यायला हरकत नाही. आणि पेसाची देखील परीक्षा होणार आहेत, 100% होणार आहेत त्या देखील. परंतु जी पिटिशन टाकण्यात आलेली आहे, रिट याचिका टाकण्यात आलेली आहे, त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाचा, माननीय हायकोर्टचा जो निर्णय येईल त्याच्यानंतर त्याच्यावरती डिसिजन जो आहे तो लवकरात लवकर मग घेतला जाईल. ते परीक्षाच नाही तर रिझल्ट देखील भरपूर सारे डिपार्टमेंटचे या ठिकाणी पेंडिंग आहेत त्या रिट याचिकेमुळं. तर ते जसं मित्रांनो मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल तसे ते रिझल्ट देखील तुम्हाला पाहायला भेटतील. नॉन पेसाचे रिझल्ट वगैरे देखील मित्रांनो सध्या लागत आहेत. फक्त या ठिकाणी पेसामधील जे आहेत मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट जे आहेत ते पेंडिंग ठेवण्यात आलेले आहेत. पाहू शकता या ठिकाणी ही जी तलाठी पदभरतीची तुम्हाला न्यूज पाहायला भेटेल, याच्यामध्येही सांगण्यात आलेलं आहे की पेसा क्षेत्रामध्ये 100%, 75%, त्यानंतर 50 व 25% असे प्रमाण आहे. त्यानुसार 101 जागा राखीव आहेत. या जागांवर अर्ज भरताना उमेदवारांचा पर्याय देण्यात आलेला होता. त्याचा निकाल अद्यापर्यंत राखीव ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे पेसामधील मित्रांनो त्या जिल्ह्यांचा निकाल जो आहे या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे. बाकी निकाल सर्व लागत आहेत. परीक्षा देखील नॉन पेसाच्या होत आहेत. परंतु मित्रांनो जिल्हा परिषदची जी आहे नॉन पेसाच्या परीक्षा देखील होऊ शकतात जर पेसाचा तोपर्यंत निर्णय नाही आला तर. राहिलेल्या परीक्षांचा जर आला निर्णय तर सोबतच नॉन पेसा आणि पेसाची या ठिकाणी परीक्षा तुमच्या होऊ शकतात. परंतु फक्त पेसाचे थोडंसं मित्रांनो पुढं जाऊ शकतं, कारण की अजूनपर्यंत तरी या ठिकाणी फायनल डिसिजन जो आहे तो या ठिकाणी हायकोर्टचा, मान्य हायकोर्टचा या ठिकाणी दिसत नाही आहे. म्हणजे अजूनपर्यंत ही केस जी आहे ती या ठिकाणी पेंडिंग स्टेटसमध्ये दाखवत आहे. पुढची डेट म्हणजे याच महिन्यातील डेट त्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे 23 एप्रिल 2024. परंतु ही टेंटेटिव्हली आहे, या ठिकाणी फिक्स नाही. मागच्या वेळेस देखील 9 एप्रिल टेंटेटिव्हलीच दाखवत होती, परंतु 9 एप्रिलला फक्त ऑफिस रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे. हा रिपोर्ट तुम्ही पाहू शकतात, हा टेलिग्रामला तुम्हाला भेटेल. आता 23 एप्रिलला याच्यावरती काय डिसिजन होईल तशी मित्रांनो जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. अजून तुमच्या याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये 16,951 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये त्यांनी अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या प्रत्येक प्रश्नांचं हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. 2024ची ही 5वी आवृत्ती आलेली आहे. यामध्ये मित्रांनो स्टेट बोर्डावरती आधारित इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. तर हे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच पुस्तक तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आलेली आहेत, जसं की पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये देखील 8,375 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. त्याचबरोबर 2023 मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा देखील त्यांनी यामध्ये समावेश केलेला आहे. आणि मित्रांनो, सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी, पोलीस भरती असेल किंवा इतर भरतीसाठी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा आहे, फास्ट रिव्हिजननुसार आणि TCS IBPS पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे, तर त्यासाठी मित्रांनो त्यांचं संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी 3000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी प्रश्न असलेलं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.